नमस्कार मित्रांनो, मी इनोसेंट फूडी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन रेसिपी जिचं नाव आहे व्हेज स्प्रिंग रोल. बारीक केलेली आलं, लसूण, मिरची, मक्याचे दाणे, टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे आपण, भोपळी मिरची घेतो आहे आपण, गाजर घेतो आहे, बारीक चिरलेला कोबी आणि सर्वात महत्त्वाची कांद्याची पात. तुम्ही पाहू शकता आपण एका भांड्यात पाणी तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण आता मीठ टाकत आहोत आणि काही प्रमाणात तेलसुद्धा. आपल्याला जी स्टफिंग बनवायची आहे त्यासाठी आपल्याला नूडल्स लागणार आहेत, ते आपण आता त्याच्यात उकडून घेऊया. तुम्ही पाहू शकता नूडल्सला उकळ आलेली आहे. तुम्ही पाहू शकता नूडल्स आता रेडी आहेत. आता आपण त्यांना एका भांड्यात काढून घेऊया. नूडल्स जास्त गरम असल्यामुळे आपण त्यात आता थंड पाणी टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता नूडल्स थंड झालेले आहेत. आता आपण यात 1 चमचा तेल टाकून घेऊया. सर्व नूडल्सला तेल लागण्यासाठी आपण अलगद हाताने त्यांना थोडं टॉस करून घेऊया. एका भांड्यात 4 चमचे तेल घेऊया. बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि मिरची आपण तेलात टाकून घेऊया. स्टफिंगला सर्वात जास्त टेस्ट ही आलं, लसूण, मिरची यामुळेच येते. आता आपण भाज्या टाकून घेऊया. सर्वात आधी आपण आता कांदा टाकून घेऊया. कांदा, लसूण आपण चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. आता यात आपण कोबी टाकत आहोत. आता आपण भोपळी मिरची टाकत आहोत. तर आपण गाजर टाकून घेऊया. भाज्या आपण चांगल्या फ्राय करून घेऊया. आपण टोमॅटो टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ.
लाल तिखट, काळी मिरी पावडर, मॅगी मसाला, ओरिगॅनो टाकून घेऊया. मक्याचे दाणे आपण शेवटी यासाठी टाकतोय कारण ते उकडून घेतलेले आहेत. मी सर्व सॉसेसची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आहे रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी, टोमॅटो केचप आणि विनेगर. आता आपण नूडल्स टाकून घेऊया यात. मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होणारा शेजवान फ्राईड राईस मसाला आपण यात टाकत आहोत. या मसाल्याने नूडल्सला एक वेगळी टेस्ट येते. आता आपण यात कांद्याची पात टाकून घेऊया. आता आपले नूडल्स बनवून रेडी आहेत. आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया. आपण परातीच्या भांड्यात मैदा घेत आहोत. त्यात चवीपुरता मीठ टाकून घेऊया. आता थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घेऊन आपण पीठ चांगले मळून घेऊया. स्प्रिंग रोल बनवण्यासाठी आपल्याला मैद्याच्या शीट्सची गरज असते आणि त्या शीट्स या बाजारात इझिली अवेलेबल होतात. पण आज मी तुम्हाला मैद्याच्या शीट्स कशा बनवल्या जातात ते दाखवतोय. मैद्याचं कणिक चांगल्या प्रकारे आपण मळून घेऊया. जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण मैद्याचे पीठ मळू त्याप्रमाणे चांगल्या शीट्स बनतील. मी तुम्हाला आज मैद्याच्या शीट्स बनवण्याची एक सोपी पद्धत दाखवणार आहे. आता आपण थोडे तेल टाकून घेऊया जेणेकरून पीठ चांगले मळले जाईल. पीठ थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवूया. पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया.
आता आपण जे गोळे केले आहेत ते आपण लहान आकारात लाटून घेऊया. ही प्रोसेस थोडी मोठी आहे, पण याने तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. आता आपण लाटलेल्या गोळ्याच्या वरच्या बाजूला तेल लावून घेऊया. आता आपण त्यावर पीठ टाकून घेऊया. आपण ज्या शीट लाटलेल्या आहेत त्यावर आपण वरच्या बाजूला तेल लावून घेऊया व त्यावर पीठ टाकून घेऊया. आता आपण सेम प्रोसेस ही 4 वेळा करणार आहोत. एकावर एक शीट ठेवून त्यावर वरच्या बाजूला तेल आणि पीठ लावून घेणार आहोत. असे आपण 4 लेयर्स बनवून घेणार आहोत. आता या शीट्स आपण लाटून घेऊयात. शीट्स आपण चांगल्या प्रकारे लाटून घेतलेले आहेत. आता आपण शीट्स भाजण्यासाठी त्या तव्यावर टाकूया. जशी शीट्समधली हीट वाढत जाईल तसे आपण जे 4 लेयर्स बनवलेले शीट्सचे ते सुटत जातील. तुम्ही पाहू शकता शीट्स आपले लेयर सोडत आहे. अशा प्रकारे मार्केटसारख्या शीट्स तुम्ही इझिली घरी बनवू शकता. पण या शीट्स बनवताना तुम्हाला हाताची देखील काळजी घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता
मार्केटसारख्या शीट्स आपण किती इझिली घरी बनवू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे शीट्समध्ये स्टफिंग भरून त्याला शेप देणे. शीटच्या मध्यभागी आपण स्टफिंग टाकून घेऊया. शीटचे दोन्ही साईडचे कोपरे बंद करून घेऊया आणि त्या कोपऱ्यांना मैद्याची पेस्ट लावूया. मैद्याची पेस्ट आपण यासाठी लावत आहोत, जेव्हा आपण शीट रोल करू तेव्हा ती चिकटली जाईल. आपण शीट रोल करताना अगदी अलगद हाताने ते रोल करायचे आहेत. शेवटच्या साईडला आपण मैद्याची पेस्ट लावून घेतोय, जेणेकरून ती तेलात टाकल्यावर सुटणार नाही. आता आपण एका कढईत तेल घेऊया. तेल चांगलं तापून घ्यायचं आहे. तेल तापल्यावर त्यात अलगद हाताने आपण रोल सोडूया. एका वेळेस आपण 2च रोल तळायला घ्यावे, जेणेकरून तेलाचं टेम्परेचर कमी होणार नाही. रोल ब्राऊन होईपर्यंत आपण खरपूस तळून घेऊया. चला तर मग आपले स्प्रिंग रोल रेडी आहेत. आता आपण सर्व करूया आपल्या इनोसेंट स्टाईलने. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये तुम्ही नक्की कळवा. ही रेसिपी बनवताना माझ्या आईने देखील माझी खूप हेल्प केली आहे, तर त्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की बनतो. लवकरच भेटू नव्या रेसिपीसह.